राजारामपुर येथील बस रूटवर रस्ता पॅचवर्कचं अतिशय निकृष्ट काम झालंय। त्यामुळे संबंधित ठेकेदाराचं बिल रोखावं आणि कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिलेत। दुसरीकडे परीख पुलाखालच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात दर्जा असावा, तसंच पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत विभागात समन्वय असावा असंही त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील राजारामपुरी बस रूटवरील रस्ते डांबरीकरणाबद्दल नागरिकांकडून तक्रारी आल्या। चक्क हाताने रस्त्यावरचं डांबर उकरलं जात होतं, कारण खडीऐवजी मातीचाच वापर झाला होता। त्याबद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी सायंकाळी राजारामपुरीतील रस्त्याची पाहणी केली। त्यावेळी संबंधित ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं दिसून आलं। त्यामुळे त्या ठेकेदाराला नोटीस देऊन त्याच्याकडून पुन्हा काम करून घेण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या। तसंच उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनाही कारण दाखवा नोटीस देण्याची आयुक्तांनी सूचना केली। दरम्यान भाडे तत्वावर घेतलेल्या डांबरी प्रकल्पातून येणाऱ्या डांबर मिश्रित खडीची प्रशासकांनी पाहणी केली। त्यानंतर परीख पुलाजवळ काँक्रीट रस्त्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली। रस्त्याचं काम करताना पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत विभागानं योग्य समन्वय ठेवावा असे आदेश के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले।